मी कसा झालो वाङ्मयीन आत्मशोधन आचार्य अत्रे भाग 17 प्रकरण 6 मी आरोपी कसा झालो. जीवन हे एक नाट्य आहे. ह्या गोष्टीचा मला जेवढा अनुभव आलेला आहे तेवढा फारच थोड्या लोकांना आलेला असेल. निळ्या आणि निरभ्र आभाळात एकाएकी वादळाचे ढग जमतात आणि त्यातून विजांचा आणि पावसाचा वर्षाव होऊन जग आता जळून आणि बुडून जाते की काय असे वाटू लागते. त्याप्रमाणे माणसाच्या आयुष्यात काही कारण नसताना अचानकपणे अनेकदा अशी भयंकर संकटे उत्पन्न होतात की त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची पाळेमुळे उखडून तो जीवनातून अगदी सपशेल नामशेष होण्यापर्यंत पाळी येऊन ठेपते. ह्या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही. जीवन एकसारखे बदलत असते अन अकस्मात जे होणार ते होऊन जाते. अशा वेळी जगावे का मरावे हा असा हॅम्लेटप्रमाणे मनाला संदेह पडतो. ह्या अनपेक्षिततेमध्ये, अशाश्वतीमध्ये आणि संदेहामध्ये जीवनातले नाट्य असते. असे एक भीषण नाट्य माझ्या स्वतःच्या आयुष्यात निर्माण होऊन गेलेले आहे. हे किती लोकांना ठाऊक असेल. आनंदी स्वभावाचा एक विनोदी माणूस म्हणून मला जग ओळखते. पुष्कळ अंशी ते खरेही आहे. पण 20 वर्षापूर्वी माझ्या जीवनात असा एक विलक्षण कालखंड येऊन गेला की त्या कालखंडामध्ये जगावे का मरावे हे स्वगत भाषण मी माझ्या घरात 100 वेळा तरी मोठमोठ्याने ओरडलो असेन. एवढेच नव्हे तर कमीत कमी 10-12 वेळा तरी आत्महत्येच्या कड्यावरून अगदी डोकावून मी माघारी परतलो आहे. आज जर मी हे कोणाला सांगितले तर ते खरेसुद्धा वाटणार नाही. बरे, हा संकटाचा आणि संदेहाचा भयंकर कालखंड टिकावा तरी किती वेळ. हॅम्लेटच्या आत्महत्येचे भाषण रंगभूमीवर 10-15 मिनिटे चालते. कदाचित तो विचार त्याच्या मनात महिना दीड महिना चाललेला असेल. त्याचे संबंध नाटकच मुळी 7-8 महिन्यांच्या आत संपते. पण माझ्या जीवनातले हे अघोर नाट्य सतत 2 वर्षे न संपता आपले चालूच होते. चारी बाजूंनी भडकलेल्या सरणावर जाणीव जिवंत ठेवून जर प्रेताला जाळता आले तर त्याची जशी अवस्था होईल तशी माझी ह्या 2 वर्षांमध्ये स्थिती झाली होती. देहाची, मनाची, धनाची, अब्रूची ह्या काळात अगदी राख रांगोळी होऊन गेली. आयुष्यातल्या प्रवासातली ही 2 मधली वर्षे म्हणजे लांबलचक आणि काळ्या कभिन्न बोगद्यासारखी मला वाटतात. त्यांचे स्मरण झाले की मस्तक बधीर होते आणि डोळ्यासमोर अंधाराचा अथांग डोह पसरल्याचा भास होतो. त्या वणव्यामधून मी सही सलामत आणि सन्मानाने बाहेर पडलो. पण माझ्या अंगावरची पहिली साल पार जळून गेली. माझे व्यक्तिमत्व अंतर्बाह्य पालटून गेले. जीवनात नवीन सामर्थ्य आणि आव्हान निर्माण झाले. अनेक भूमिगत शक्तींचा शोध लागला. मातीचे सोने झाले, पण त्याबरोबर मोत्यांचीही चुनखडी होऊन गेली. चांगल्याबरोबर अनेक अनिष्ट प्रवृत्तींचाही स्वभावात प्रादुर्भाव झाला. पण त्याला इलाज काय. नाटक सुखांत असो वा दुःखांत असो, त्याच्या प्रयोगांनी रंगभूमीचे स्वरूप काही बदलत नाही. पण माणसाच्या जीवनात जी काही बरीवाईट नाट्ये घडत असतात त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचे अधिष्ठानच बदलून जाते ह्यात काही संशय नाही. माझ्या आयुष्याचेही पण तसेच झाले. पण एवढे होऊनही हे भीषण नाट्य माझ्या जीवनात का निर्माण झाले ह्याचा जेव्हा मी विचार करू लागतो तेव्हा हसावे का रडावे हेच मला कळत नाही. जगात राईचा पर्वत होतो खरा, पण तो पर्वत होण्यास निदान राईचे तरी भांडवल लागते. पण जो पर्वत माझ्या डोक्यावर कोसळला त्याचा अन माझा राईपुरता देखील संबंध नव्हता. ही सगळ्यात मोठी गंमत आहे. काही वर्षापूर्वी कोल्हापूरच्या एका विद्यालयात एक प्राध्यापक शिकवित असता काही अंतरावर असलेल्या दगडाच्या खाणीमधून एक सुरुंग पडला अन त्यातला एक टोकदार दगड त्या विद्यालयाच्या इमारतीवरील छपराला भोग पाडून त्या प्राध्यापकाच्या डोक्यावर पडला आणि त्याने त्याच्या मेंदूच्या ठिकऱ्या उडाल्या. माझ्याही बाबतीत जवळजवळ असेच घडले. आयुष्याबद्दल पुष्कळ वेळी जो संताप येतो आणि दैवावर विश्वास ठेवावासा वाटतो तो अशाच अकल्पित आणि क्रूर गोष्टींमुळे. 27 सालच्या आरंभीची गोष्ट. उच्च शिक्षणासाठी विलायतेत जाण्याचा मी तयारीत होतो. एके दिवशी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर शाळेच्या व्हरांड्यात आरामखुर्ची टाकून मी एकटाच बसलो होतो. विलायतेत जाण्यासाठी लागणारे पैसे कसे गोळा करावेत ह्याच्या मी बहुधा विवंचनेत होतो. इतक्यात डोक्यावर हॅट घातलेला
पण अंगात खादीचा शुभ्र सूट घातलेला एक गोरापान आणि हसतमुख माणूस आपल्या 10-12 वर्षांच्या 2 मुलांना शाळेत घालण्यासाठी तेथे आला. 35-36 वर्षाचे त्याचे वय असावे. त्याचे नाव सहगल. पंजाबी होता तो. त्याचे बोलणे आणि वागणे मोठे ऐटबाज आणि अदबशीर वाटले मला. पहिल्या दिवशी काही आमचे फार बोलणे झाले नाही. त्याला जी काही माहिती पाहिजे होती ती मी त्याला दिली आणि त्यानंतर थोडेसे काहीतरी बोलून तो निघून गेला. दुसऱ्या दिवसापासून त्याची मुले माझ्या शाळेत येऊ लागली आणि त्यांच्या अभ्यासाची चौकशी करण्याच्या निमित्ताने तोही अधूनमधून संध्याकाळच्या सुमारास माझ्या हापिसात येऊन गप्पागोष्टी करू लागला. लष्करात पीपल्स ओन नावाची एक विम्याची कंपनी आहे. ती त्यांनी काढलेली होती आणि त्या कंपनीचा तो मॅनेजिंग डायरेक्टर होता. तथापि त्या कंपनी संबंधी किंवा स्वतःच्या संबंधी तो माझ्याशी क्वचितच बोलत असे. राजकारण हा त्याच्या बोलण्याचा आवडता विषय असे. इंग्रजांचा तो कट्टर द्वेष्टा असावा आणि काँग्रेसचा प्रखर पुरस्कर्ता असावा अशी त्याच्या एकंदर बोलण्यावरून माझी समजूत झाली. गावामध्ये तो अधूनमधून शिवरामपंत परांजपे, वासूकाका जोशी आणि हरिभाऊ तुळपुळे यांना भेटावयाला जाई. निदान तसे तो मला तरी सांगे. कदाचित एखादे वेळी तो जातही असेल. त्याबाबत संशय घेण्याचे कधी मला कारण पडले नाही. त्यामुळे त्याचबद्दल माझ्या मनात एक प्रकारचे कुतूहल निर्माण झाले. पंजाबमधला हा कोणीतरी एक क्रांतिकारक असावा. निदान क्रांतिकारकांच्या एखाद्या टोळीशी त्याचा काहीतरी संबंध असावा असा माझा ग्रह झाला. तथापि स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या पूर्वचारित्र्याबद्दल तो कधी चकार अक्षर काढीत नसे. आपल्या घरी कोणाला विशेष तो बोलावीत नसे किंवा नुसत्या परिचयापेक्षा जास्त संघटन कोणाशी करीत नसे. इंग्रजी तो उत्तम तऱ्हेने बोले आणि लिही. आपल्या व्यवसायात तो अतिशय वाकबगार असावा असाच कोणाचाही सामान्यपणे समज होई. अशा तऱ्हेने 2-4 महिने गेले. एके दिवशी शाळा सुटावयाच्या सुमारास तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, माझ्या कंपनीचे कायद्याचे काम बरेचसे असते. तुमच्या माहितीचा एखादा कोणी खात्रीलायक वकील असेल तर त्याची मला ओळख करून द्या. मी म्हणालो, वा, फारच चांगले. माझे चुलतेच वकील आहेत. ते तुमची सर्व कामे उत्तम तऱ्हेने करतील. असे म्हणून मी माझ्या चुलत्यांना शिक्षकांच्या खोलीतून बोलावून आणले आणि त्याची सहगलची ओळख करून दिली. माझ्या चुलत्यांनी पुण्यात वकिली सुरू करून 4-5 वर्षे झाली होती. त्याखेरीज कोर्टाचे काम संपल्यानंतर रोज दुपारी 2 तास ते माझ्या शाळेमध्ये येऊन संस्कृत शिकवित असत. मॅट्रिक परीक्षेत जगन्नाथ शंकर शेठची पहिली शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली होती. इतिहास आणि अर्थशास्त्र ह्या विषयात डेक्कन कॉलेजातून ते BA झाले होते. व्यासंगी विद्वान म्हणून त्यांच्या समकालीनात त्यांचा चांगलाच लौकिक होता. आम्ही त्यांना दिनूकाका म्हणत असू. आरंभी सहगल दिनूकाकांना भेटावयास शाळेत येत असे. पण महिन्याभराने शाळा सुटताच दिनूकाका सहगलला भेटावयास त्यांच्या कचेरीत जाऊ लागले. एवढे सहगलचे रोजच्या रोज कायद्याचे काय काय काम असते असे एकदा-दोनदा मी दिनूकाकांना विचारले सुद्धा. तेव्हा ते म्हणाले, आपल्या कंपनीचे कार्यक्षेत्र जास्त व्यापक करण्याचा सहगलचा विचार आहे. त्या बाबतीत त्याला माझा सल्ला हवा आहे. त्यासंबंधीच रोज आमची चर्चा चालते. दिनूकाकांचे वकिलीच्या धंद्यात मोघे म्हणून एक सहकारी होते. तेही दिनूकाकांप्रमाणे आमच्या शाळेत 2 तास गणित शिकवीत. दिनूकाकांच्या बरोबर तेही अधूनमधून सहगलकडे जाऊ लागले. तथापि त्यांचे तिकडे काय चालले आहे ह्याची मी चौकशीही केली नाही किंवा सहगलच्या कचेरीत मी कधी पाऊलही टाकले नाही. तोही त्यानंतर पुन्हा मला भेटला नाही किंवा शाळेकडे कधी फिरकलाही नाही. त्यानंतर 27च्या जुलैअखेर मी इंग्लंडला निघून गेलो. तो 28 सालच्या ऑक्टोबर महिन्यात, म्हणजे जवळजवळ 1.25 वर्षाने मी परत हिंदुस्थानात आलो. सहगलला मी पार विसरूनही गेलो होतो. दिनूकाकांच्या आणि त्याच्या संबंधाला काय स्वरूप प्राप्त झाले होते ह्याची मला कल्पनाही नव्हती. शिक्षणशास्त्राखेरीज माझ्या डोक्यात दुसरा काही विषय नव्हता. इंग्लंडला जाऊन आल्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वात आणि जीवनात अंतर्बाह्य क्रांती होऊन गेलेली होती. दुय्यम शिक्षकांसाठी प्रायोगिक मानकशास्त्रांचे एक महाविद्यालय पुण्यामध्ये काढण्याची महत्त्वाकांक्षा धरून मी परत आलो होतो. पण पुण्यात पाऊल टाकताच पीपल्स ओन कंपनीच्या स्वरूपात विलक्षण स्थित्यंतर झालेले पाहून
आणि त्या कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर दिनू काकांची स्थापना झालेली बघून मला जबरदस्त धक्का बसला. पीपल्स ओन ही मूळची विमा कंपनी, तिला आता एक कर्जशाखा जोडण्यात आलेली होती. ह्या कर्जशाखेने लोकांना कर्ज देण्याची अशी एक अभिनव योजना काढलेली होती की कर्जशाखा निघाल्यापासून 6 महिन्यांच्या आत हजारो रुपये स्वतःच्या पावलांनी वाट चालत कंपनीच्या तिजोरीत येऊन पडले होते. वाटेल तितके पैसे इतक्या सुलभतेने मिळण्याची योजना आजपर्यंत हिंदुस्थानात कोणी काढली नसेल अशी माझी कल्पना आहे. तसे त्या योजनेतले तत्त्व काही नवीन नव्हते. महाराष्ट्रातल्या पुष्कळशा श्रमजीवी व्यवसायात परस्परांना आर्थिक सहाय्य करण्याची भिशी नावाची एक योजना आहे. 10 माणसांनी दरमहा 10 रुपये वर्गणी द्यावयाची आणि जमलेल्या पैशातून त्यापैकी कोणातरी एका माणसाला दर महिन्याला 100 रुपये कर्जाऊ द्यावयाचे. एकदा ज्या माणसाला 100 रुपये मिळालेले असतील त्याला 10 महिनेपर्यंत पुन्हा कर्ज मिळावयाचे नाही. अशा तऱ्हेने सर्वांना पाळीपाळीने कर्ज मिळते. सर्व वर्गणीदारांनी आपापले दरमहाचे हप्ते न चुकता दिले तर ही भिशीची योजना अतिशय यशस्वी आणि फायदेशीर असा अनुभव आहे. पीपल्स ओन कंपनीने ह्याच भिशी योजनेला साखळीचे स्वरूप दिले. ज्याला ज्याला कंपनीकडून कर्ज पाहिजे असेल त्याने त्या रकमेच्या 1 रक्कम कंपनीत डिपॉझिट म्हणून ठेवायची आणि आपल्यासारखेच 2 कर्जदार आणून द्यावयाचे. समजा एखाद्या माणसाला 1000 रुपये कर्ज पाहिजे असेल तर त्याने कर्जाच्या आपल्या अर्जाबरोबर कंपनीला 100 रुपये द्यावयाचे आणि आपल्याचप्रमाणे कंपनीला 100 रुपये देणारे 2 कर्जदार मिळवून द्यावयाचे. त्या 2 कर्जदारांनी पुन्हा आपापल्या कर्जासाठी म्हणून प्रत्येकी 2 म्हणजे 4 कर्जदार मिळवून द्यावयाचे. अशा तऱ्हेने कर्जदारांची साखळी एकसारखी लांबत गेली म्हणजे त्या कंपनीमध्ये भरलेल्या डिपॉझिटच्या रकमेमधून आरंभीच्या कर्जदारांना क्रमाक्रमाने कंपनीकडून कर्ज मिळत जाई. 1000 रुपयांसाठी अर्ज करणाऱ्या कर्जदारांच्या साखळीत जेव्हा 10 कर्जदार दाखल होत तेव्हा त्या पहिल्या कर्जदाराला 1000 रुपये मिळत. हे 1000 रुपयांचे कर्ज त्याला 10 हप्त्यांनी फेडावे लागे. त्याची डिपॉझिटची रक्कम शेवटच्या हप्त्याच्या पोटी वळती करून घेतली जाई. वास्तविक या योजनेत तसा कोणताही व्यावहारिक, नैतिक वा कायदेशीर दोष नव्हता. कर्जदारांची साखळी अखंड आणि अभंग राहणे हीच या योजनेच्या यशाची खरी कसोटी होती. तथापि ह्या योजनेची अंमलबजावणी करणे हे काही सोपे काम नव्हते. प्रामाणिक आणि चोख माणसांच्या हातात जर ही योजना पडली असती तर कदाचित ती यशस्वीही झाली असती. पण एका स्वार्थी, लोभी आणि बिलंदर माणसाच्या हातात ही योजना पडल्यामुळे ह्या योजनेचे आणि तिच्याबरोबर हजारो लोकांचे वाटोळे झाले. ह्या साखळीच्या योजनेचे खरे स्वरूप काय आहे आणि कर्जदाराला पैसे कोणत्या प्रक्रियेने मिळतात ही गोष्ट कंपनीने जनतेला कधीच समजावून सांगितली नाही. ज्याला कर्ज पाहिजे आहे त्याने आपल्यासारखे 2 कर्जदार आणून दिले की त्याची जबाबदारी संपली. पुढे 3 महिन्यांनी त्याने कंपनीच्या ऑफिसात यावयाचे आणि आपली कर्जाची रक्कम मुकाट्याने घेऊन जावयाचे एवढेच लोकांना सांगण्यात आले. लोकांना जर आधीपासून हे माहीत असते की एका माणसाला कर्ज मिळावयाला किमान पक्षी 10 माणसांची साखळी असणे आवश्यक असते तर लोक ह्या भानगडीत कधीही पडले नसते. लोकांची नुसती एवढीच समजूत झाली की कंपनीकडे आपण जेवढे पैसे भरले त्याच्या दसपट रक्कम 3 महिन्यांनी कंपनीकडून आपल्याला कर्जाऊ मिळते. लोकांना हा अद्भुत चमत्कार वाटला. भरलेल्या पैशाच्या दसपट कर्ज आणि 3 महिन्यात का होईना आपल्याला कसे मिळू शकते ह्याचा कोणी विचारसुद्धा केला नाही. जो तो पैशाची पुडकी घेऊन कंपनीच्या ऑफिसात धावत सुटला आणि विमा कंपनी म्हणून निघालेल्या ह्या कंपनीला एकदम कर्ज देणाऱ्या कंपनीचे स्वरूप प्राप्त झाले. इंग्लंडला मी जाण्यापूर्वी ज्या कंपनीचे स्वरूप टिचभर डबक्या एवढे देखील नव्हते त्या कंपनीला 1.25 वर्षाने मी परत येऊन पाहतो. तो एखाद्या सागराचे स्वरूप प्राप्त झालेले होते. अवघ्या 6 महिन्यांच्या आत कंपनीच्या गल्ल्यात लाख 1.5 लाख रुपये येऊन पडले होते आणि कंपनीच्या कचेरीत 5-50 कारकून काम करू लागले होते. कंपनीच्या शाखा महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरी एकामागून एक निघू लागल्या होत्या आणि कंपनीचे शेकडो एजंट कर्जाच्या अर्जाचे फॉर्म घेऊन गावोगाव हिंडत होते. एजंटांना भरपूर कमिशनचे आमिष ठेवण्यात आले असल्यामुळे महाराष्ट्रातले अनेक बदनाम
आणि लबाड लोक ह्या एजंटांच्या सैन्यात एकजात भरती झाले होते. त्यांनी कंपनीच्या कर्ज योजनेबद्दल वाटेल त्या खोट्या नाट्या थापा मारून कर्जबाजारी लोकांना दाराशी पकडून आणण्याची एक प्रचंड मोहीमच महाराष्ट्रात उघडली. ह्या योजनेच्या पाठीमागे रशिया असून हिंदुस्थानातील गरीब लोकांचे दारिद्र्य पार धुवून टाकण्याच्या त्या राष्ट्राने चंगच बांधलेला असून तेवढ्यासाठी कोट्यावधी रुपये त्याने गुप्त मार्गाने कंपनीच्या हवाली केले आहेत, असे हे एजंट लोक जनतेला बेदिक्कतपणे सांगू लागले. एजंटांच्या ह्या प्रचाराला शेकडो लोक बळी पडले. ह्या देशातील लोकांचा अडाणीपणा, दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा एवढा पराकाष्ठेला जाऊन पोचलेला आहे की अमुक एक माणूस किंवा कंपनी आपल्याला कर्ज देते असे त्यांना कळावयाचा मात्र अवकाश, मग ते कर्ज आपल्याला खरोखरीच मिळते आहे किंवा काय, किंवा मिळणारच असल्यास ते कशा तऱ्हेने मिळते ह्याचा सारासार विचार करण्याची देखील त्यांना शुद्ध राहत नाही. म्हणून कर्ज देणाऱ्या व्यक्तींना किंवा कंपन्यांना ह्या देशात नेहमीच जनतेचा उदार आश्रय मिळत असतो. ह्याच कारणामुळे पीपल्स ओन कंपनीच्या कर्ज देणाऱ्या आकर्षक योजनेच्या जाळ्यात हजारो लोक झपाट्याने अडकले गेले. ज्यांच्याजवळ आरंभीचे डिपॉझिट भरण्यापुरतेही पैसे नव्हते असे लोक वाटेल त्या मार्गाने कर्ज काढून त्याच्या दसपट कर्जासाठी कंपनीकडे अर्ज करू लागले. प्रत्येक कर्जदाराने आपल्यासारखे 2 कर्जदार आणावयाचे असतात हे सर्वांना माहीत होते. ज्यांना असे 2-2 कर्जदार मिळू शकले त्यांनी त्यांना आणून कंपनीकडे दाखल केले. पण पुष्कळसे अर्जदार असे होते की ते 2 कर्जदार आणू शकत नव्हते. अशा लोकांना एजंट बेधडकपणे सांगत की तुम्ही त्याची काळजी करू नका, आमच्याकडे शेकडो अर्जदार येतात, त्यांच्यातली 2-2 नावे आम्ही तुमच्या अर्जामध्ये घालून तुमचे काम करून देऊ. त्या कामाबद्दल एजंट लोक पुन्हा लोकांकडून कमिशन उपटीत. अर्जदारांच्या साखळ्या तयार करून त्या कंपनीकडे पाठवण्याचे काम एजंटच करीत. त्यामुळे अर्जदारांच्या अनुक्रमात ते वाटेल तसा गडबडगुंडा करीत. आपल्या वशिल्याची किंवा पित्यांची नावे ते अगोदर घालीत आणि त्यांच्या साखळ्या पुऱ्या करून टाकीत. कित्येक एजंटांनी तर आपापल्या नातेवाईकांच्या नावावर खोटे अर्ज करून स्वतःसाठीच कर्ज मिळवण्याची तरतूद करून ठेवली होती. कर्जदारांच्या कर्जमागणीलाही काही मर्यादा राहिली नाही. कोणाला 10,000 रुपये कर्ज पाहिजे होते, कोणाला 25,000 कर्ज पाहिजे होते, तर कोणाकोणाची मजल 50,000पर्यंत जाऊन पोहोचली होती. ह्या लोकांनी हजारो रुपयांचे डिपॉझिट कंपनीमध्ये आणून भरले होते, पण आपल्या साखळ्या कशा पुऱ्या होतील ह्याचा मात्र त्यांनी कधीच विचार केला नव्हता. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की कंपनीच्या तिजोरीत अर्जदारांनी आणून पैसे भरले होते, पण त्यापैकी बहुसंख्य अर्जदारांच्या साखळ्या पूर्ण न झाल्यामुळे त्यापैकी शेकडा 5च लोक कर्ज मिळवण्यास पात्र झाले होते. आणि हे शेकडा 5 लोकही कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आणि एजंटांच्या वशिल्याने होते. बहुसंख्य अर्जदारांना कोणी वालीच नव्हता. कंपनीच्या कारभाराविषयी एकदम फारसा गवगवा होऊ नये म्हणून मॅनेजिंग डायरेक्टर सहगल ज्यांची कर्जे मंजूर झाली अशा काही लोकांच्या याद्या प्रारंभी प्रसिद्ध केल्या. प्रत्येक गावातील 4-2 माणसांची नावे तरी अशा यादीत मुद्दाम घातलेली असत. त्यांना कर्ज देण्यासाठी सहगल मोठ्या थाटामाटाने मोटारीत बसून आणि बरोबर अधिकाऱ्यांचा ताफा घेऊन त्यांच्या गावी जात असे व आपल्या हातांनी तो त्यांना पैसे वाटी. ते दुरून पाहावयाला गावातील शेकडो लोक जमत आणि त्यांच्या मनावर त्याचा विलक्षण परिणाम होई. कंपनी खरोखरच म्हटल्याप्रमाणे कर्ज देते त्याबद्दल त्यामुळे लोकांची खात्री होई आणि कंपनीच्या दरवाजाशी कर्जदारांची झुंबड उडे. ज्या ज्या लोकांना प्रत्यक्ष कर्ज दिले जाई त्यांच्याकडूनही पुन्हा एजंट आणि कंपनीचे अधिकारी बरेच कमिशन उपटावयाला कमी करीत नसत. कर्जदारही मनात विचार करीत की आपण मूळ भरलेल्या रकमेपेक्षा जर जास्त पैसे आपल्या हाती पडत आहेत तर एकंदर किती कमिशन आपल्याला द्यावे लागत आहे याची आपण तरी पर्वा कशाला करा. ह्या कर्जाची फेड आपल्याला पुन्हा कंपनीला करावयाची आहे ह्याचा विचार सुद्धा कर्जदाराच्या मनाला शिवत नव्हता. अशा तऱ्हेने कंपनीच्या मॅनेजिंग एजंटापासून तो तहत खालच्या साऱ्या एजंटामार्फत प्रत्येक माणूस
कर्ज मिळवण्यास अधीर झालेल्या मूर्ख जनतेला नाना तऱ्हेने नाडण्याच्या आणि लुबाडण्याच्या प्रयत्नात गुंतलेला होता. ह्या सर्व गोष्टी माझ्या कानावर आल्या आणि अशा कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर माझ्या चुलत्यांनी असणे हे इष्ट नाही एवढेच नव्हे तर ते निश्चित धोक्याचे आहे असे मला वाटले. कंपनीचा कारभार एवढा गुंतागुंतीचा झाला होता आणि सर्व सूत्रे सहगल आपल्या हातात ठेवून इतक्या कौशल्याने हलवीत होता की कंपनीच्या सामान्य डायरेक्टरला त्याचे आकलन होणे अशक्य होते. स्वतःसाठी, स्वतःच्या बायकोसाठी, मेव्हण्यासाठी वाटेल तितका भरमसाठ पगार, कमिशने आणि भत्ते आकारून सहगलने कंपनीच्या तिजोरीतला पैसा आपल्या खिशात ओढून नेण्याचा सपाटा चालविला होता. त्याच्या जन्मात त्याने एवढा पैसा पाहिला नव्हता. लक्षाधीश होण्याची पर्वणी आपल्या आयुष्यात चालून आलेली असून आता जर ह्या वाहत्या गंगेत आपण हात धुवून घेतले नाहीत तर आपल्यासारखे करंटे आपणच, असा त्याने आपल्या मनाशी निर्धार करून ठेवला होता. महाराष्ट्रात पीपल ओन्स कंपनीच्या नावाचा त्या काळात केवढा गवगवा झाला होता त्याची आता कल्पना येणार नाही. अगदी आरंभापासून ज्यांना कर्जे मिळाली नाहीत अशा लोकांनी कंपनीच्या कारभाराविरुद्ध तक्रारी करावयाला सुरुवात केली. त्या तक्रारीमधून नाना तऱ्हेच्या अफवा निर्माण होऊ लागल्या. या अफवांचा प्रसार करण्याच्या कामातही एजंटांनीच पुढाकार घेतला. लोक एजंटांची मानगूट पकडीत आणि एजंट सगळ्या दोषांचे खापर कंपनीच्या डोक्यावर फोडून आपली स्वतःची सुटका करून घेत. ही सर्व परिस्थिती मी आणि माझ्या मित्रांनी माझ्या चुलत्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि ह्या कंपनीशी आपला संबंध तोडून टाकण्यास सांगितले. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.